भाऊ काय बोलतो आपला अजून काय करताय का चेंज करावं लागेल तुमचं काय आहे जरा तुम्हाला ऑनलाईन प्राईस पाठवले प्राईस पण एवढा हाई झालेला ते काय काय आता आता प्रिंट लाईट येते का त्याला लाईट जरा लाईट येते का काय करतात एवढं पण खर्च करायचं 8,000 होते ना प्रिंटर पण महाग आहे 22-24,000 काय ते देत असेल तर तुझ्या पत्र घेऊ त्याचा वापर करत द्या तर बघेल हा जास्ती झाल्यावर बदलावं लागेल ना ड्रम तर बदलावं लागेल बदलावं लागेल चायना पाहिजे तर चायना भेटून जाईल 2500 पर्यंत पण त्याची काय बोलू शकत नाही एक कमी येत नाही का तिथे ना झालं असं नाही का प्रिंटर एखादा ब्लॅकवाला ते पण घेतो तुम्हाला 9.5 चांगला इलेक्शन लागतो 9.5 आपण तेवढं काही नको आपल्याला सर्व गाडीला मला येऊन जाईल हा 9.5 येऊन जाईल ह्याच्यापेक्षा प्रिंटिंग कॉस्ट कमी पडतो हा तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणि हा रनिंग मॉडेल त्यांचा कसं कंपनीमध्ये त्यांना कलर लागत होता तेव्हा सगळे देऊन ते कलरवाले घेतलेले आता सध्या तुम्हाला जेवढ्या जणांचं चालू द्यायची इश्यू आल्यावरती मी तसं बघू शकतो म्हणजे हा असला तर माझ्याकडे राहिला तर मी सजेस्ट करू शकतो घेण्यासारखं वगैरे त्यावेळेस मी यूज करू शकतो त्याला यूज करतो मी आणि मला 2-4 किलो द्यायचे राहिले पाहिजे तुला पूर्ण हे झालं कधी सर्व्हिस आहे वाटतं मला प्रिंटर कधी खुला आहे खोलावा लागतो का त्या प्रकारे 6 महिने आतमध्ये एकदा प्रिंटर म्हणजे तुला क्लिअर सर्व्हिस झालाच पाहिजे कुठलाही प्रिंटर असतो रियूज करताना एकदा व्हायलाच पाहिजे तुम्ही झाल्याशिवाय कसं म्हणणार की कसं आहे काय ते कारण जसं चाललंय तसं चालू द्यावं नाही हा तसं प्रॉब्लेम कमी झाला पाहिजे प्रिंटर सेकंड हँड मध्ये वगैरे जास्त एवढं माहिती याला एवढं मराठा 4-5 हजार नवीन मध्ये डेझरचे 2 भेटणार डेझर ब्लॅक अँड व्हाईट चालेल ब्लॅक अँड व्हाईट आपल्याला मला कलर काय सॉरी कलर मध्ये तुम्हाला ते 12,000 कलर ज्याला लागतो त्याला कंटिन्यू पाहिजे ना हा मला कलरची कंटिन्यू नाही
काय सजेस्ट करू शकतो, चांगला मॉडेल आहे, रनिंग मॉडेल आहे, कलर एमएडीसी वगैरे सगळा मोठा पेज यूज करतात. थोडासा बघा आता जे माझ्याकडे जेवढा होऊ शकतो मी केलेला आहे तेवढा. आता मी तुम्हाला हे बघा लाईव्ह पण येतं, तुम्हाला दिसत असेल मग तुम्हाला थोडा लाईव्ह पण येतं. आणि ते पूर्ण ड्राय झालेलं सुकलेलं ते ड्रमला खोलायचं असतो, सर्व्हिस करायची ते कधीच झाला नाहीये. आणि याला माझ्या लॅपटॉपमध्ये हे कुठं वापरायला लागेल? काय मला आता माझं होतच नाही ते. काय होतं ऍपच नाही, म्हणजे हेच नाही, ते डाउनलोडच नाही. लॅपटॉप आहे कारण मी लॅपटॉप नाही दिलेला. कुठला कशामध्ये करायला सॉफ्टवेअर ते गुगलने करावं लागेल. काय करावं लागेल? HP लेझरजेट लेझर टँक नेवर नेवर स्टॉप टाकायचं नाही, त्याच्यावरती नाही होणार. लॅपटॉपला वेगळा, मोबाईलला वेगळा, मोबाईलवर नाही. दादा फक्त याच्यावर दिसेल ना मला, ड्रायव्हर शॉप करून देणार इथं दाखवते. त्याचं कुठे करायचं? आमच्या आधी ते हे बघू का हा डिलीट करावं लागेल, पण कन्फ्युज होईल की कुठला आहे काय होतं. काढून बघतो पहिलं. प्रिंटर मला ऑप्शन देत होते ना, ते एका घ्यायला द्या, मला तो ऑप्शन काढून टाकायचं आणि वापरतो कसं का त्याच्या प्रिंटरचा ऑप्शन यायला पाहिजे ना. माझ्या प्रिंटरचा या प्रिंटरचं नाव यावं आलंच नाही. लॅपटॉप मध्ये असं टाकणार HP लेझरजेट नेव्हर स्टॉप 1200W पुढे 1200W वाटलं व्हिडिओ करता का सर्च करणार 1200W हे करणार पहिल्यावर सॉफ्टवेअर ओपन करणार असं ओपन होईल. झाल्यानंतर तिथे HP स्मार्ट ते ऍक्सेप्ट करायला का तेव्हा पाऊस तिथे विंडो नावाला डाउनलोड केलं की मग केबल लावायचं ऑटोमॅटिकली तुमचं हे होतं. इझी एवढं काय आणले असं 2 मिनिटात होऊन जाईल. तुम्ही आणायलाच पाहिजे. चेक करा. नगर पैसे काय किती होत आहे? 500 रुपये सर विचारायचं. काय प्रिंटर कारण बंद कारण मॉडेल बंद झाले कारण थोडा ड्रमची कॉस्ट माझ्याकडे 3 ते 4 पडलेले खराब होते. हे सेम मॉडेल प्रिंटर याचे का पैसे देऊ शकते का? बायबॅक मध्ये काय घेतलं तर 500 रुपये मायनस करतो. बायबॅक मध्ये घेतलं तर कुठलंही नवीन प्रिंटर घ्या, जसं की आपण कुठला प्रिंटर घ्या त्याच्यानुसार 500, 1000, 500 असं घेणं करतो. कमी जास्त होऊन जातं त्याला काही. बाकी तुम्हाला याच्यामध्ये कोणच ऍप लावणार नाही सेकंड मध्ये आला ना. मी ते पण सजेस्ट करून तुम्हाला पण ते चालणार नाही कारण तुमचं मी सांगतो यूज जास्त नसेल तर सुटून जाईल ते. एक टाइम तुम्ही घेणार यूज नाही केलं तर सुटून जाईल. तो प्रिंटर रेडी करतोय, हा प्रिंटर मी रेडी केले, हा वाला आणि तो वाला कस्टमर घ्यायला येतं 7-8 दिवस झाला तरी मी डेली मी यूज करतो. कस्टमर येतो मला रेडी केलाय नाही यूज केलं त्याला हेड ब्लॉक होऊन जाईल कारण बोट कॅमवरून आलाय. बोट कॅमवरून पाठी नमुना 3-4 येतात इथून ते तसा म्हणून प्रिंटर यूज करतात. फॉर्म वगैरे काय असं होता ते येतात कारण यूज नाही केले की हा त्यांना सांगितलं की हा 3-4 महिने एकदम सर्व्हिस करा की इश्यू येणार नाही. तर पायपिंग तुम्हाला सर्व्हिस एकदम पक्का ते करू घेतला एखादा त्याला कुठं सांगतो तुम्हाला.